आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। हत्या प्रकरणातील फरार आरोपीचं बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। वाल्मिक कराडचं देखील बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली। हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। तर वाल्मिक कराडचं देखील बँक खातं गोठवण्यात आलंय। खासदार बजरंग सोनवणे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। बजरंगजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपींचं बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडचं देखील बँक खातं गोठवण्यात आल्याचं कळतंय। महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची? नाही, हा जो विषय आहे तो आता सीआयडी तपासामध्ये आहे। मला त्याची पूर्ण माहिती नाही किंवा आपल्याकडूनच कळतंय खातं गोठवण्याचा त्यांनी आदेश काढलाय। मला तो आदेश बघितल्यानंतर मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईल। पण जर पोलिसांनी किंवा सीआयडीच्या यांनी ही जर कारवाई केली असेल तर ती त्यांच्या तपासाचा भाग म्हणून केलेली कारवाई असेल। त्यांचं कौतुकही केलं पाहिजे की ते काही ना काही ऍक्शन घेत आहेत। पण मेन ऍक्शन आहे की त्यांनी आरोपीला अटक करणे आणि आमच्या मारेकऱ्याच्या जी गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये हे आरोपीकार खंडणीचा गुन्हा जो आहे तो या मर्डर केसशी निगडीत आहे। खंडणीमधूनच मर्डर झालाय, त्याच्यामुळे याचा मास्टर माइंड जो आहे त्याला याच्यामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याची चौकशी झाली पाहिजे। अगदी बजरंगजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला। तुमची एकंदरीत प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं आता बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडचं देखील बँक खातं गोठवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर आता ही मोठी कारवाई केली जाते। सीआयडी देखील आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं देखील या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।